Very good morning to all students. आज आपला केमिस्ट्रीचा फर्स्ट लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये मी आपल्या विजन फॅमिलीमध्ये सर्वांचं स्वागत करतो या लेक्चरच्या मार्फत. आज आपण केमिस्ट्री लेक्चरमध्ये बेसिकली दोन गोष्टी पाहणार आहे. एक म्हणजे व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री आणि दुसरं ते म्हणजे इंट्रोडक्शन टू द फर्स्ट टॉपिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेक्शन which is having a name हायड्रोकार्बन. सो केमिस्ट्री म्हणजे काय हा प्रश्न यापूर्वी आपल्याला बऱ्याचदा विचारला गेला असेल किंवा आपण शिकलोही असो. बट बेसिकली केमिस्ट्री म्हणजे काय हे जर सांगायचं झालं मुलं बऱ्याचशा व्याख्या सांगतात की सर केमिकल रिएक्शनचा अभ्यास म्हणजे केमिस्ट्री, सर केमिकल फॉर्म्युले लिहिणे म्हणजे केमिस्ट्री. या सगळ्या डेफिनेशनने आप कन्सिडर केल्या जातील करेक्ट म्हणून. बट मोस्ट प्रॉपर आणि मोस्ट ॲक्युरेट डेफिनेशन म्हणता येईल केमिस्ट्रीची ती अशी की ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज. दोन गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं फार अपेक्षित आहे. एक म्हणजे स्ट्रक्चर आणि दुसरं म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. कशाच्या तर मॅटरच्या. आता या ठिकाणी मॅटर हा कॉन्सेप्ट आपण 8, 9, 10 या स्टँडर्ड मध्ये पाहिलेला देखील आहे. मॅटर नेमकं कशाला म्हणायचं. आपल्याकडे कुठलीही घटना घडली की जनरली आपण रेफरन्स देतो मॅटर झाला. बट केमिस्ट्रीचं मॅटर हे स्लाइटली डिफरंट आहे. केमिस्ट्रीच्या अकॉर्डिंग मॅटर म्हणजे कुठलाही सबस्टन्स, एनी सबस्टन्स which is having three properties. Which three properties? That are mass, volume and shape. म्हणजे according to chemistry आपल्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या कुठल्याही गोष्टी ज्यांच्यामध्ये या तीन प्रॉपर्टी प्रामुख्याने तुम्हाला आढळतील. त्या तीन प्रॉपर्टीज म्हणजे एक तर आहे मास, दुसरा व्हॉल्यूम आणि तिसरा म्हणजे डेफिनाइट शेप. बघा मास म्हणजे काय. कुठल्याही सबस्टन्सला सपोज मी आता हा मार्कर घेतलाय, या मार्करला मी जर टॅबलेट मध्ये तराजूवर टाकलं आणि त्याचं मास कॅल्क्युलेट केलं किंवा त्याचं वजन मोजलं, एक्झॅक्टली जे काही मला व्हॅल्यूज मिळतील ते झालं त्याचं मास. आता या मार्करला किंवा या मार्करमध्ये जो काही स्पेस या कव्हर केलाय तो झालाय त्याचा व्हॉल्यूम. आणि हा मार्कर ज्या काही आकारामध्ये तुम्हाला दिसतो तो झाला त्याचा शेप. किंवा हा बोर्ड मध्ये जे काही बोर्डचं ऍक्च्युअल मध्ये वेट असेल, मास असेल, त्याला आपण त्याचा मास म्हणूया. त्यानंतर बोर्डचा जो काही प्रॉपरली जेवढा काही स्पेस आहे तो म्हणजे त्याचा व्हॉल्यूम आणि ज्या शेप मध्ये तो एक्झिस्ट करतो तो झाला शेप. मग आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्यांना प्रॉपर मास आहे, व्हॉल्यूम आहे आणि डेफिनाइट शेप असतो त्यांना आपण कन्सिडर करतो मॅटर. आता मॅटर्स जे असतात ते बनलेले असतात स्मॉलेस्ट पार्टिकल पासून. त्या स्मॉलेस्ट पार्टिकलला ओळखलं जातं ॲज अ ॲटम. म्हणजे कुठल्याही मॅटर असो, कुठलाही सबस्टन्स असो, त्याचा बेसिक फंडामेंटल पार्टिकल म्हणजे असतो ॲटम. आता आपण बघूया की ॲटमच्या बेसिसवर मॅटरचे प्रकार कशा प्रकारे पाडले जातात. ॲटमच्या बेसिसवर जनरली मॅटरचं क्लासिफिकेशन हे 3 गटात करण्यात आलेलं आहे. पहिला आहे एलिमेंट्स, दुसरा आहे कंपाऊंड आणि तिसरा आहे आपला मिक्सचर. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं हे 3 प्रकार कशा प्रकारे क्लासिफाय करण्यात आले आहेत. मी माझ्या बेसिक लेक्चर्स मध्ये मुलांना नेहमी शिकवत असतो की जनरली जर एखादा खेळ खेळताना किंवा ऍक्टिव्हिटी करताना जर तुम्हाला इंजरी, तुमच्या बोनला इंजरी झाली तर आपण एक्झॅक्टली डिटेक्ट करण्यासाठी कुठली टेक्निक वापरतो तर त्या टेक्निकचं नाव असतं एक्स-रे एक्झामिनेशन. आता एक्स-रे एक्झामिनेशन हा डिटेक्ट किंवा इंटरनल स्ट्रक्चर पाहण्यासाठी वापरली जाणारी टेक्निक आहे. पण कशामध्ये? इन ह्यूमन बीइंग. त्याच पद्धतीनं एखाद्या नॉन लिव्हिंग सबस्टन्स इंटरनल
स्ट्रक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल तर एक टेक्निक वापरली जाते जिचं की नाव आहे एक्स रे डिफ्रॅक्शन. आता या एक्स रे डिफ्रॅक्शन मेथड नुसार आपण म्हणू शकतो की ॲटमच्या बेसिस वरून कुठल्याही मॅटरचे क्लासिफिकेशन हे 3 गटात करण्यात येतं. एक म्हणजे आहे एलिमेंट, दुसरा म्हणजे आहे कंपाऊंड आणि तिसरा म्हणजे मिक्सचर. अतिशय सोपं आहे. आपण 3 वस्तू सोबत घेऊया. तिन्ही वस्तूमधून आपल्याला एक्स-रे डिफ्रॅक्शन करायचं आहे. एक्स-रे डिफ्रॅक्शन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आपल्याला त्या वस्तूमधून एक्स-रे बंबार्ड करायची आणि त्यांची इमेज एका सिस्टम वरती एका पीसी वरती मिळवायची. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण एक वस्तू निवडली आयरन, ज्याला आपण लोखंड म्हणतो. आता या आयरन मध्ये आपण बघतो जर आपण आयरन मधनं एक्स-रेज पास ऑन केले तर मिळणारी इमेज या पद्धतीची असते की ज्यामध्ये सगळे ॲटम हे एकाच प्रकारचे असतात, म्हणजे ओन्ली वन टाइप ऑफ ॲटम. त्यानंतर आता दुसरी वस्तू आपण निवडली वॉटर. वॉटर मधनं आपण ज्या वेळेस एक्स-रे डिफ्रॅक्शन करतो किंवा एक्स-रे पास करतो त्यावेळेस मिळणारे ॲटम्स हे 2 प्रकारचे असतात. यामध्ये H वाले 2 ॲटम आणि O वाला 1 ॲटम, या पद्धतीने. मग आता या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी मोर दॅन 1 टाइप ऑफ ॲटम आपल्याला मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट कॉमनली ऑब्झर्व करता येते की या ठिकाणी मोर दॅन 1 टाइप ऑफ ॲटम असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रपोर्शन जे असतं ते फिक्स असतं. फिक्स 2 ॲटम हे हायड्रोजन असतील, फिक्स 1 ॲटम हा ऑक्सिजन असेल. आणि तिसरा प्रकार म्हणजे आपला लेमन ज्यूस किंवा एखादा तुम्ही ब्रास, ब्रॉन्झ यासारखे आपण अलॉय सुद्धा घेऊ शकतो. आता त्यांच्यामध्ये जर एक्स-रे डिफ्रॅक्शन केलं जसं की ब्रास किंवा ब्रॉन्झ तर आपल्याला एकापेक्षा जास्त ॲटम तर मिळतील, बट त्यांचं प्रपोर्शन हे फिक्स्ड राहणार नाही. एखाद्या वेळी एका रो मध्ये सेम टाइपचे 1 ॲटम किंवा सेम टाइपचे 2 ॲटम आणि डिफरंट टाइपचा 1 ॲटम, तर दुसऱ्या रो मध्ये 3 ॲटम, सेम टाइपचे 1 ॲटम वेगळ्या टाइपचं म्हणजे 2:1 कधी तर कधी 3:1 हे प्रपोर्शन मेंटेन केल्या जाते. मग आता बेसिकली आपल्या लक्षात आलं असेल की ॲटमच्या अरेंजमेंट नुसार कुठल्याही मॅटरचं क्लासिफिकेशन हे 3 गटात करण्यात येतं. पहिला आहे एलिमेंट, दुसरा आहे कंपाऊंड आणि तिसरा आहे मिक्सचर. आता एलिमेंट कोणाला म्हणणार तर ज्या मॅटर मध्ये एकाच प्रकारचे ॲटम आहे, ओन्ली वन टाइप ऑफ ॲटम. कंपाऊंड्स कोणाला म्हणणार ज्या मॅटर मध्ये मोर दॅन 1 टाइप ऑफ ॲटम आहे, बट कसे तर इन फिक्स्ड प्रपोर्शन लाइक इन वॉटर. आणि ज्याच्यामध्ये मोर दॅन 1 टाइप ऑफ ॲटम आहे आणि ज्यांचं प्रपोर्शन हे फिक्स नाही त्यांना आपण म्हणतो मिक्सचर्स. सो बेसिकली आपण आतापर्यंत पाहिलंय की व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे ब्रांच ऑफ सायन्स जे डील्स विथ स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट मॅटर. मॅटर म्हणजे काय ते देखील कळतं आपण की कुठलाही सबस्टन्स, एनी सबस्टन्स विच इज हॅविंग मास, व्हॉल्यूम अँड प्रॉपर शेप इज कॉल्ड मॅटर. आणि ह्यापूर्वी आपण बघितलंय की मॅटर हे बनलेलं असतं स्मॉलेस्ट पार्टिकल पासून, ज्यांना आपण म्हणतो ॲटम. आणि त्या ॲटमच्या बेसिसवर मॅटरचं क्लासिफिकेशन कसं करणार ह्या गोष्टी देखील आपण बघितलेल्या आहेत की ज्या मॅटरमध्ये एकाच प्रकारचा ॲटम असतो त्याला आपण म्हणतो एलिमेंट. A matter which contain more than 1 type of atom in a fixed proportion. या ठिकाणी एक शब्द जो घेतो मी ते म्हणजे फिक्स्ड प्रोपोर्शन, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. आणि मॅटर which is composed of more than 1 type of atom in any proportion आपण त्याला म्हणतो मिक्सचर्स. आता या ठिकाणी बेसिकली आपण पाहिलंय की हे तीन प्रकार होते आपल्या मॅटर्सचे. आता हे जर झालं आपल्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन. आपल्याला इन डिटेल बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड. आता कंपाऊंडची एक डेफिनेशन यापूर्वी तुम्ही शिकलात की मॅटर विच इज मेड अप ऑफ मोर दॅन 1 टाइप ऑफ ॲटम इन अ फिक्स्ड प्रपोर्शन. जसे की एक्झाम्पल घेऊया HCl. बघा HCl या सबस्टन्स मध्ये ना कंपल्सरी तुम्हाला हायड्रोजनचा 1 ॲटम, कंपल्सरी क्लोरीन ॲटम, किंवा आपण एक एक्झाम्पल अजून घेऊया AlCl3. आता AlCl3 मध्ये तुमच्या गोष्ट लक्षात येईल की ॲल्युमिनियमचे कंपल्सरी 1 ॲटम आणि क्लोरीनचे कंपल्सरी 3 ॲटम. या पद्धतीने मोर दॅन 1 टाइप ऑफ ॲटम एक्झिस्ट करत असतात. किंवा अजून एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला CH4. त्यामध्ये कार्बनचा 1 ॲटम आणि हायड्रोजनचे 4 ॲटम्स. आता बेसिकली कंपाऊंड म्हणजे काय ही गोष्ट तुमची क्लिअर झाली आहे. आता रिलेटेड टू कंपाऊंड
आपल्याला बघायचं आहे की कंपाऊंड्सचे प्रकार किती. आपण बघतोय की कंपाऊंड्सचे इनिशियली दोन प्रकार पाडण्यात आले होते. पहिला प्रकार होता त्याच्या सोर्स वरून, जसं की जो प्लांट आणि ॲनिमल पासून मिळतो तो असतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि जो मिनरल्स पासून मिळतो त्याला म्हणतो आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता याला अजून सोपं करायला सांगायचं झालं, एन्व्हायरमेंटल मध्ये आपण बघितलेलं आहे की दोन प्रकारचे फॅक्टर एक्झिस्ट करतात. एक म्हणजे बायोटिक फॅक्टर जो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग्स रिलेटेड असतो, आणि दुसरा असतो अबायोटिक फॅक्टर जो नॉन लिव्हिंग थिंग्स रिलेट करतो. उदाहरण द्यायचं झालं तर प्लांट, ॲनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम दे आर रिलेटेड टू बायोटिक फॅक्टर, आणि उदाहरण द्यायचं झालं तर एअर, रॉक्स, सॉइल, वॉटर या सगळ्यांचा समावेश केला तो अबायोटिक फॅक्टर मध्ये. बेसिकली ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड हे क्लासिफिकेशन करण्यात आलं कुठल्याही कंपाऊंडचं ते त्यांच्या सोर्सेसच्या आधारावर. कसं तर जे कंपाऊंड्स प्लांट आणि ॲनिमल पासून मिळायचे त्यांना म्हणायचे ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि जे कंपाऊंड मिनरल्स पासून मिळायचे त्यांना म्हटले जात असे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बट लॅटर ऑन वोलर नावाच्या सायंटिस्टने युरिया या कंपाऊंडची डिस्कवरी केली, आणि तिथून पुढे हा जो ट्रेंड होता क्लासिफिकेशन करण्याचा सोर्सवरून तो चेंज झाला. आता न्यू ट्रेंड नुसार ज्याच्यामध्ये कार्बन हा चीफ ॲटम असतो त्या कंपाऊंडचा म्हटलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि ज्यामध्ये कार्बन हा चीफ ॲटम नसतो त्यांना कन्सिडर केलं जातं इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आता आपण बघितलं की कंपाऊंड्सचे बेसिकली दोन प्रकार कोणते कोणते. बेस्ड ऑन अ सोर्स सुरुवातीला आपण बघितलं की प्लांट आणि ॲनिमल पासून मिळाले असतील तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. बेसिकली आपण बघतो की ज्यांच्यामध्ये जे कंपाऊंड्स मिनरल्स पासून बनलेले असतात त्यांना आपण म्हणतो इनऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि ज्यांच्यामध्ये कार्बन हा चीफ ॲटम नसतो त्याला देखील इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटले जातात, जसे की HCl, H2SO4. यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर कुठेही कार्बनचा लवलेश तुम्हाला दिसणार नाही, कुठेही कार्बन एक्झिस्ट असलेलं दिसणार नाही, म्हणून याला सिम्पली म्हटलं जातं इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि CH4 त्यानंतर C2H6 किंवा C2H5OH यासारख्या कंपाऊंड मध्ये बेसिकली कार्बन हा चीफ ॲटम असतो, त्यामुळे यांना आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. तो स्टुडंट्स आज तुम्हाला बेसिक लेक्चर मध्ये नेमकं केमिस्ट्री म्हणजे काय ही गोष्टी शिकायला भेटली. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय मॅटर आणि त्याचे प्रकार, त्यानंतर एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे काय, त्याचबरोबरीने आपल्याला वॉटर कंपाऊंड्स आणि कंपाऊंड शेड टाईप या सगळ्या बेसिक गोष्टी शिकायला भेटल्या. आता या व्यतिरिक्त जे काही आपलं ॲक्च्युअल टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय, ज्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं आहे, त्याचं नाव असेल हायड्रो